हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी दीपक करचाल, फायनान्स कोच. आणि आजच्या सेकंड व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. येस, तर आज आपण नवीन कॉन्सेप्ट घेणार आहोत, तो म्हणजे स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड. येस, सर्वांना एक क्युरियोसिटी असते की आपण स्टॉक मार्केट शिकावं, म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करावं. तर येस, आजचा टॉपिक तोच आहे. तर आपण जास्त डिस्कशन न करता आपण लगेच वळूया आपल्या कॉन्सेप्ट कडे, तो म्हणजे स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड. त्यासाठी मी माझी स्क्रीन लगेच शेअर करतो. सो लेट स्टार्ट. येस, सर्वांना माझी स्क्रीन दिसत असेल. तर बघा, स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड. तर बघा, मेड सिंपल, बेसिक इन्व्हेस्टिंग फॉर बिगिनर्स. येस, तुम्ही नवीन असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. येस, तर लगेच आपण स्टार्ट करूया. तुम्ही कधी स्टॉक मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करायचा विचार केलाय पण भीतीमुळे मागे हटला? येस, तुम्ही अशा बऱ्याच वेळा स्टॉक मार्केट मध्ये इन्व्हेस्ट तर विचार करता, परंतु असे वेगवेगळ्या भीतीमुळे आपण मागे हटलो आणि तिथे इन्व्हेस्ट केलेच नाही. तर स्टॉक मार्केट विषयी अनेक लोकांच्या मनात वेगळीच शंका असते. तर स्टॉक मार्केटला गॅम्बलिंग समजतात. येस, तर गॅम्बलिंग नाही तर त्यांना वाटते की माझे पैसे उडतील. आणि तुम्हाला असं वाटत असेल, वाटते का? येस, खरंच वाटते का तुम्हाला? जर तर वाटत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर बघा, सेव्हिंग आणि इन्व्हेस्टिंग हे दोन्ही वेगवेगळे पैलू आहेत. तर पैसे काय फक्त सेव्ह करू शकतो आपण. पैसे सेव्ह करणं म्हणजे सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे ठेवल्याने ते केवळ सुरक्षित राहतात. ते तुमचे पैसे वाढतात का? तर पैसे तुमचे जितके ठेवाल तितकेच राहणार आहेत, ते वाढणार नाही. पण महागाईमुळे जे काय आपली महागाई वाढते, इन्फ्लेशन आहे, ते इन्फ्लेशनमुळे तुमचे जे काय आज 100 रुपयाची वस्तू घेतात, येस, परंतु 2 वर्षानंतर ते 100 रुपयाला जी वस्तू घेणार होते ते 2 वर्षानंतर 100 रुपयाला मिळणार का? तर नाही, अजिबात नाही. ते तुम्हाला जे आज मिळते 100 रुपयाला, ते 5 वर्षानंतर 100 रुपयाला मिळणार नाही. तर ते 100 रुपये नाही, ते 120ला पण मिळू शकते किंवा 150 रुपयाला पण मिळू शकते. तर तुमचे सेव्ह केल्याने तुमचे पैसे वाढणार नाही. त्यासाठी तुम्हाला करावे लागते इन्व्हेस्ट. तर पैसे इन्व्हेस्ट म्हणजे काय? योग्य नियोजन करून पैसे भविष्यासाठी कामाला लावणे. म्हणजे आज तुमची जो 100 रुपये ठेवला, इन्व्हेस्ट केला, तर तो 100 रुपये राहणार नाही. तर तुमच्या 5 वर्षानंतर तो 100 रुपयापेक्षा जास्त राहणार आहे. तर तेच आहे इन्व्हेस्ट करणे. म्हणजे तुमचे पैसे तुमच्यासाठी एक नवीन संपत्ती तयार करतात. तर स्टॉक मार्केट म्हणजे काय? म्हणजे स्टॉक मार्केट म्हणजे व्यवसायाची भागीदारी. जो काही बिझनेस आहे, कंपनी आहे, त्या कंपन्यांमध्ये तुमचं भागीदार म्हणजे तुम्ही पार्टनर होता. जे स्टॉक मार्केट म्हणजे फक्त ट्रेडिंग नव्हे. तर अनेक लोकांच्या मनात हाच विचार असतो, स्टॉक मार्केट म्हणजे ट्रेडिंग आणि ट्रेडिंग असते रिस्की. तर तेच, तर असं नाही. तर तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यात पार्टनर पण बनू शकता. केव्हा? जेव्हा तुम्ही त्या कंपनीत इन्व्हेस्ट केला तर. म्हणजे चांगल्या कंपन्यांमध्ये थोडा इन्व्हेस्ट केला, म्हणजे त्या शेअर घेतले, तर येस, आपण निश्चितच त्याचा पार्टनर बनतो, भागीदार बनतो. म्हणजे जेव्हा कंपनी वाढते तेव्हा तुमच्या पैशाची किंमत वाढते. येस, एखादा शेअर 100 रुपयाला होता, 100 रुपीजला होता, तर येस 2 वर्षानंतर 120 झाला, 150 झाला, तर येस, तर तो जो काही प्रॉफिट आहे तो प्रॉफिट तुम्हाला सुद्धा होतो. आणि याकडे गॅम्बलिंग म्हणून नाही, तर तुम्ही बिझनेस ऑनर आहात असं समजा स्वतःला. बिझनेस ऑनरशिप आहे म्हणून तुम्ही स्वतःला पहा. म्युच्युअल फंड म्हणजे काय? येस, आपण स्टॉक मार्केट तर पाहिलंच, पण म्युच्युअल फंड म्हणजे काय? तर काय आपण आपण म्युच्युअल फंड म्हणजे आपण काय करतो, वेगवेगळ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतो. पण तिथं स्वतःचा एकट्याचाच पैसा राहतो का? नाही. तर तुमच्यासारखे अनेक लोक आहेत, अनेक लोकांचा पैसा गोळा करतात आणि तो गोळा केलेला पैसा एखाद्या मोठमोठ्या वेगवेगळ्या कंपन्यात तो इन्व्हेस्ट केला जातो. येस, तर तुमचे पैसे एकत्र करतात आणि एकत्र करून तो वेगवेगळ्या कंपन्यात इन्व्हेस्ट करतात. तर तुम्हाला करावं लागते का? नाही. त्यासाठी फंड मॅनेजर असतात, वेगवेगळ्या फंड मध्ये ते इन्व्हेस्ट करतात, त्यांना खूप नॉलेज असतो. तर तुम्हाला त्याचा अभ्यास करायची गरज नाही, फक्त तुम्हाला चांगला फंड सिलेक्ट करायचा आहे. तर प्रोफेशनल मॅनेजमेंट.
म्हणजे जो काही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, तर एक तज्ञ म्हणजे त्याला खूप नॉलेज असलेला फंड मॅनेजर असतो, ते काम करत असतो. तुम्हाला काही करायची गरज नाही. तर एक एक खूप मोठी सोपी पद्धत आहे, ते म्हणजे म्युच्युअल फंड म्हणजे. तर यस, तुम्हाला सुरुवात करायची असेल, नवीन सुरुवात, तर यस तुम्ही म्युच्युअल फंड पासून सुरुवात करू शकता. म्हणजे अभ्यास न करता तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर नवीन लोकांसाठी काय करायला पाहिजे, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. हा एक खूपच चांगला ऑप्शन आहे. SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आता हा काय आहे, जस्ट इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केला. समजा तुम्ही फक्त 1000 रुपयापासून सुरुवात केला, 1000 रुपीज, म्हणजे नियमित तुम्ही 1000 रुपये गुंतवणूक केली, तर नियमित गुंतवणुकीची ताकद काय आहे बघा. दर महिन्याला एक ठराविक रक्कम सातत्याने गुंतवणे म्हणजे SIP आहे. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे मोठी रक्कम असण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही 1000 रुपयापासून सुरुवात केलं, तर निश्चित तुमची जे काय ग्रोथ होणार आहे, ते ग्रोथ तुम्हाला 1-2 वर्षात दिसणार नाही. पण तुम्ही लॉंग टर्म मध्ये ते कन्सिस्टन्सी ठेवली, तर येस तुमची खूप मोठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रेग्युलरिटी, सातत्य, कन्सिस्टन्सी ठेवलं, तर तुमची खूप मोठी संपत्ती बनू शकते. गुंतवणूक बघा, आपण जो इन्व्हेस्ट केला, जसं म्युच्युअल फंड मध्ये, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं, तर कंपाऊंडिंगची जादू काय दिसते. तर तुम्हाला सुरुवातीला काहीच दिसणार नाही, परंतु जसं जसं तुमचं वर्ष लोटत जातील, तसं तसं तुम्हाला तुमची संपत्ती निर्माण होताना दिसत. तर येस, गुंतवणुकीचे 3 सुवर्ण नियम. यस, लवकर सुरुवात करा. म्हणजे जितक्या लवकर तुम्ही सुरुवात कराल, तितक्या लवकर तुमचा फायदा होऊ शकतो, प्रॉफिट होऊ शकतो. म्हणजे कंपाऊंडिंगचा बेनिफिट खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळू शकतो. आधी शिका. यस, गुंतवणुकीच्या आधी. यस, इथं कोणालाही सजेशन किंवा टिप्स देण्यासाठी हा व्हिडिओ नाही, तर हा फक्त एज्युकेशनल पर्पज साठी आहे. तर हा तुमच्या सर्वांसाठी डिस्क्लेमर आहे. तर आधी स्वतः शिका, नंतरच तुम्ही गुंतवा. इथं कोणाला टिप्स किंवा एखाद्या स्टॉकचं किंवा फंडचं नाव सांगितलं जाणार नाही. इथं सजेशन दिले जात नाही, फक्त एज्युकेशनल पर्पज साठी आहे. येस, तर आधी तुम्ही स्वतः शिका, नंतरच गुंतवा. येस, जो काही गुंतवणार आहात तो लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टेड ठेवा, तेव्हा तुम्हाला तो कंपाऊंडिंगचा बेनिफिट मिळू शकते. येस, आणि मार्केटमध्ये गुंतवत असताना तो मार्केट व्हॉलेटाईल असते, आणि व्हॉलेटाईल असल्यामुळे जो काही तुमचा प्रॉफिट आहे, प्रॉफिट लॉस होणार आहे. तर थोडाफार लॉस झाला तरी घाबरू नका. तर जेव्हा तुम्ही घाबराल आणि इन्व्हेस्टमेंट होती, तर विड्रॉ केलं, तर कदाचित तुमचे लॉस बुक होऊ शकते तुमच्या. तर निश्चितच तुम्हाला लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्ट असाल, तर तुम्हाला त्याचा खूप मोठा प्रॉफिट मिळू शकतो. त्यानंतर आपले प्रत्येक व्हिडिओचा टास्क असते. तर तुमचा आजचा टास्क आहे, पहिलं माझे इन्व्हेस्टमेंट गोल काय आहे. येस, जे काही इन्व्हेस्टमेंट करणार आहात, त्याचा गोल निश्चित करणे खूप महत्वाचा ठरत असतो. तर तुम्हाला गोल ठरवायचा आहे, माझा गोल काय आहे, दर महिन्याला किती रक्कम इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, की इन्व्हेस्ट करू शकतो. गुंतवणुकीची सुरुवात करण्यासाठी मला अजून काय शिकायचे आहे, हे स्वतःला विचारा. आणि हे सर्व स्टेप तुम्हाला ऍक्शन मध्ये यायचं आहे. आणि सर्व गोष्टी गोल ठरवा, आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती करावी लागेल ते पण ठरवा. आणि तुम्हाला आणखी काही शिकायची गरज आहे, ते पण तुम्ही शिका. तर यस, सेविंग तुम्हाला फक्त सुरक्षित ठेवते, पण योग्य इन्व्हेस्टमेंट तुम्हाला खऱ्या अर्थाने समृद्ध बनवते. तर यस, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत भेटणार आहोत. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन.